नमस्कार मित्रांनो, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण फिश फ्रायची रेसिपी बनवलेली आहे आणि हा जिताडा फिश आहे। हा फिश खायला खूप चवदार असतो आणि बनवायला सुद्धा अगदी साधी सिंपल रेसिपी आहे। हा फिशचे आम्ही तुकडे करून आणलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता याला आपण सुरुवातीला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। त्यासाठी सुरुवातीला आपण याच्यामध्ये अर्धा लिंबू रस पिळून घेऊया। हे मॅरिनेशन आहे जे या फिशला अगदी व्यवस्थितरित्या लागले पाहिजे अशा पद्धतीने आपण हे या फिशनं लावून घेणार आहोत। तर आता आपण लिंबू पिळून घेतलेला आहे। यामध्ये त्यानंतर आपण अर्धा टीस्पून हळद पावडर सर्व बाजूनी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून मिरची पावडर घालून घेत आहोत। इथे हा जवळपास अर्धा किलो फिश आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण 1 टीस्पून धने जिरे पूड घालून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि अद्रक, लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मी याचं वाटण करून घेतलेलं आहे। फ्रेश वाटण कोणत्याही प्रकारच्या फिशला आपण फ्राय करत असताना फ्रेश वाटण करून घ्यायचं आणि तेच आपण या फ्राय फिशना लावून घ्यायचं असतं। त्यासाठी इथे मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घालून अगदी बारीक वाटण करून घेतलेलं आहे। ते 2 टेबलस्पून आपण या फिशना लावून घेऊयात। आता हे फिश आपण अगदी सर्वत्र या फिशना मसाला लागेल अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊयात। सर्व बाजूनी मसाला व्यवस्थित लागला पाहिजे, म्हणजे याच्या फिशचं जी चव आहे ती व्यवस्थित छान मसाला लागल्यामुळे फिश आधीच ऑलरेडी हा फिश खूप टेस्टी असतो आणि मसाला लावल्यामुळे अजूनच याची चव वाढते। आता हा मसाला लावल्यानंतर आपण अर्धा तासासाठी हे फिश असेच ठेवून देऊयात। या जिताडा फिशला बारामुंडी, खेतकी अशा बऱ्याच नावांनी ओळखलं जातं। हा खायला अगदी पोषक असतो। हा मासा हा इंग्लिशमध्ये म्हणाल तर एशियन सी बास या नावाने ओळखला जातो। हा मासा जास्त प्रमाणात म्हणाल तर गोडा पाण्यामध्ये जास्त प्रमाणात असतो आणि याच्यामधील पोषक तत्वे म्हणाल तर ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, त्याचबरोबर विटॅमिन डी, प्रथिनं या संपूर्ण पोषक तत्वासह हा मासा आढळतो। त्यामुळे हा खाण्यासाठी खूपच छान, चव तर खूपच छान, तुम्ही एकदा करून पहा। त्याचबरोबर हे झालं माशाविषयी। जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते। तसेच माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपलं हे माशाला संपूर्ण मसाला लावून झालेला आहे। वरून थोडंसं 1 टेबलस्पून तेलसुद्धा मी घालून घेतलेलं आहे, म्हणजे जो मसाला आपण लावला तो व्यवस्थित अगदी माशाला चिकटून राहील अशासाठी थोडासा मी वरती 1 टेबलस्पून तेलाचा वापर केलेला आहे। आता आपण हे मासे अर्धा तास असेच ठेवून देऊया, म्हणजे मसाला मस्त लागला जाईल माशांना। आता अर्धा तास आपला झालेला आहे। इथे आपण मासे फ्राय करण्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे। 0 नंबरचा रवा घ्यायचा आहे इथे, किंवा इथे रवा नसेल तर तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी मासे फ्राय करण्यासाठी खूपच छान। या रव्यामध्ये मी अर्धा टीस्पून इथे मिरची पावडर घालून घेतलेली आहे। तसेच अर्धा टीस्पून मी इथे म्हणजे 1/4 टीस्पून हळद पावडर घालून घेते आहे आणि किंचित थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हा रवा आपण या रव्यामध्ये घोळवून आपण हा मासा फ्राय करायचा आहे। तेल मी ऑलरेडी तापत ठेवलेलं आहे। आता एक एक करत सर्व मासे आपण या रव्यामध्ये घोळवून घेऊया। मस्त छान मासा हा मसाल्यामध्ये मुरलेला आहे। आता आपण हे सर्व मासे अगदी कडक फ्राय करायचे आहेत। फ्राय करताना सुद्धा काही ट्रिक्स वापरायच्या आहेत, म्हणजे मासा तेलसुद्धा राहणार नाही आणि एकदम कडक मस्त तळले जातात। आणि माशाची चव अजून वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये तळत असताना
काय घालायचं आहे ते पाहूया. चला तर मग मासे तर आपण रवा लावून घेतलेला आहे, तेलसुद्धा छान तापलेलं आहे. ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत, 5 ते 7 आहेत जवळपास, आणि या थोड्याशा मी चेचून घेतलेल्या आहेत, म्हणजे याची तोंडं थोडीशी उकललेली आहेत. आणि त्याचबरोबर थोडीशी कढीपत्त्याची पानेसुद्धा घातलेली आहेत. या लसणाच्या पाकळ्या एवढ्यासाठी घातलेल्या आहेत कारण माशांना चव तर लागेलच, शिवाय हे जे लसूण आहेत ते खाण्यासाठी खूप छान लागतात. म्हणजे या माशांसोबत भाजलेले लसूण आपोआपच तळलेसुद्धा जातात, शिवाय यांना एक प्रकारची वेगळी चव या माशांमुळे लसणामध्ये उतरते. त्यामुळे हे लसूण नुसतेच खाण्यासाठी खूपच छान लागतात. आता हे मासे आपण अगदी मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहिलेच आहे, मी डीप फ्राय करत नाही आहे, मी इथे शॅलो फ्राय करणार आहे. जसं जसं थोडं थोडं तेल मी टाकणार आहे. आता सुरुवातीला मी 1 ते 2 टेबलस्पून तेलामध्येच मी हे शॅलो फ्राय करून घेते आहे. आणि एक साईड भाजून झाल्यानंतर परत आपण दुसऱ्या साईडला भाजत असताना थोडंसं तेलाचा आपण इथे वापर करणार आहोत. पण गॅसची आच एकदमच मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरच हे दोन्ही बाजूनी मासे आपण फ्राय करून घेणार आहोत. यामधील जो लसूण आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. थोडंसं लसणाच्या पाकळ्या थोड्याशाच किंचित अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत, म्हणजे चेचून घ्यायच्या आहेत, कारण याच्यामध्ये जो मसाला आणि जी चव जाते ना माशांची, त्यामुळे लसूण खायला खूपच सुंदर लागतो. आता पहा, एक साईडने आपला हा मासा भाजून झालेला आहे. आता आपण हे उलटवून दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊयात. लसणाच्या पाकळ्या ज्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा आपण अगदी आलटून पालटून हलवून घ्यायच्या आहेत, म्हणजे सर्व बाजूनी एकत्रितरित्या अशा त्या तळल्या जातील. अशा पद्धतीने या लसणाच्या पाकळ्या आपण परतवून घेऊया. मस्त कलर पहा माशाचा, खूपच सुंदर आहे. त्याचबरोबर या लसणाच्या पाकळ्यासोबत फक्त खात असताना या माशांवरती थोडासा लिंबूचा रस पिळून घ्यायचा, म्हणजे माशाची टेस्ट खूपच सुंदर लागते. पहा, आपले मासे जवळपास आता फ्राय होत आलेले आहेत. कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपीबद्दल कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर कोणत्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील त्यासुद्धा मला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता. त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे ज्या रेसिपीज मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या रेसिपी तुम्ही पटकन पाहाल. फिश आपला फ्राय करून झालेला आहे. आता आपण हा सर्व करूया. यासाठी मी फिशसोबतच ज्या लसणाच्या पाकळ्या फ्राय केल्या होत्या त्यासुद्धा घेतलेल्या आहेत. वरून थोडंसं लिंबू पिळून मी हे सर्व करणार आहे. तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. धन्यवाद.